नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी युवक भारती इयत्ता 12वी मधील व्याकरण आणि लेखन या भागातला अलंकार हा प्रकार आपण अभ्यासत होतो. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण अलंकार म्हणजे काय तसेच अनन्वय अलंकार हे सविस्तरपणे अभ्यासलेले आहे. आता या भागामध्ये आपण अर्थालंकाराचे राहिलेले आणखी 3 प्रकार जे 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. यानंतर आपण नंबर 2चा अर्थालंकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अपन्नुती अलंकार. या अलंकारात उपमान हेच उपमेयाचा निषेध करून तेच उपमान आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपन्नुती हा अलंकार होतो. या अलंकारात उपमेयाचा निषेध करायचा आहे आणि उपमान हे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा अपन्नुती अलंकार होतो. आता आपण एखादं उदाहरण पाहूयात. पहा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. आता ही एक काव्याची ओळ आहे. तर या ओळीमध्ये कवीला काय सांगायचं आहे तर कवी असं म्हणतो की डोळ्यांचं त्याला वर्णन करायचं आहे आणि हे करत असताना त्याची तुलना कवी कमळांच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यात नयन हे उपमेय आहे आणि कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. या ठिकाणी डोळे हे डोळे नसून त्या कमळांच्या पाकळ्यात जणू काही आहेत असे सांगत असताना कवीने उपमेयाला लपवून म्हणजेच दूर सारून उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, उपमेय हे डोळे नाहीत तर उपमान म्हणजे काय तर कमळाच्या पाकळ्या म्हणजे जणू काही त्या कमळाच्या पाकळ्याच आहेत असे सांगितलेले आहे. या ठिकाणी डोळे हे लपवलेले आहेत, ते दूर सारून कमळांच्या पाकळ्या यांची स्थापना कवीने त्या ठिकाणी केलेली आहे. आता उदाहरणादाखल आपण आणखीन एखादी काव्यपंक्ती पाहूयात. बघा, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. या काव्यपंक्तीमध्ये वदन म्हणजे काय तर तोंड याबद्दल कवीला सांगायचे असूनही कवींनी त्याचा निषेध करून जणू काही तुझं तोंड म्हणजेच शरद ऋतूचा चंद्रच आहे म्हणून उपमानाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. अपन्नुती अलंकाराची आपण काही वैशिष्ट्ये पाहूयात. उपमेयाला अपन्नुती अलंकारामध्ये लपवले जाते. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. उपमेयाचा निषेध केला जातो आणि निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द वापरले जातात. आता अपन्नुती अलंकार समजून घेण्यासाठी आपण आणखीन काही थोडी उदाहरणं पाहूयात. बघा, ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. नंबर 2चं उदाहरण आहे, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी नाग हा डोलितो. म्हणजे आपण अपन्नुती या अलंकारामध्ये काय पाहिलं तर उपमान हे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे सांगितले जाते. यानंतर अर्थालंकाराचा 3रा प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून वाढवून सांगताना त्यातली असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. एखादी गोष्ट
जशी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढवून चढवून या अलंकारामध्ये सांगितले जाते. आपण एखादं उदाहरण बघूयात. मुलींच्या भोंडल्यातले गीत आहे बघा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं. मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता या गीतामध्ये दमडीच्या तेलामध्ये, अगदी कमी पैशात आणलेल्या तेलामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत, काय काय याच्यामध्ये छोट्याशा तेलामध्ये काय काय उरकलं हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा अगदी वाढवून चढवून फुगवून सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून येथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. अतिशयोक्ती अलंकाराचं आणखीन एखादं आपण उदाहरण पाहूया. नलराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना कवी म्हणतात, जे अंबरी उफळता खूर लागला आहे. जे अंबरी उफळता खूर लागला आहे, ते चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता या उदाहरणामध्ये नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला, म्हणून चंद्रावरती डाग पडला. हे जरी शक्य नसलं तरी तसं घडलेलं आहे असं कवींनी वर्णन केल्यामुळे इथं या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो. बघा, आता एखादा चंद्र उंच उडाला शक्य आहे का? नाही. परत त्याच्या पायाचं खूर हे चंद्राला लागलं हे शक्य आहे का? नाही. आणि त्यामुळे डाग पडला अशी कल्पना कवींनी केलेली आहे. ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. मग ह्या वाढवून चढवून सांगितल्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार हा होतो. अर्थालंकाराचा आपल्या अभ्यासासाठी असणारा शेवटचा प्रकार म्हणजे अर्थांतरन्यास. आता अर्थांतरन्यास म्हणजे काय? तर अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे काय? शेजारी ठेवणे. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे असा या अलंकाराचा अर्थ आहे. या अलंकारात एखादा सामान्य विधानाच्या समर्थनासाठी विशेष असं उदाहरण दिलं जातं किंवा विशेष अशा उदाहरणांवरून शेवटी एक सामान्य सिद्धांत काढला जातो, तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. आता याच्यासाठी आपण एखादं उदाहरण पाहूयात. पहा. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय घरल. श्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. आता या ठिकाणी या काव्यपंक्तीतले आपण काही शब्दांचे अर्थ पाहूयात. बोध म्हणजे उपदेश, खल म्हणजे दुष्ट, न रुचे म्हणजे आवडत नाही, अहि म्हणजे साप, मुख म्हणजे तोंड, दुग्ध म्हणजे दूध, गरल म्हणजे विष, श्वानपुच्छ म्हणजे कुत्र्याचे शेपूट आणि नलिका म्हणजे नळी. आता याचा अर्थ बघूयात. बघा. दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो त्याला आवडत नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच नेहमी रूपांतर होते. हे सांगून झाल्यानंतर आपल्या जीवनात येणारा एक अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. तो म्हणजे कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच राहणार. या अर्थांच्या वरील वाक्याचे सर्वसामान्य सिद्धांतात रूपांतर केलेले आपल्याला दिसून येते. आणखीन एखादं उदाहरण बघूयात. बघा. तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता या काव्यपंक्तींमध्ये एक उदाहरण घेतलेलं आहे. नलराजाने
एका हंसाला पकडल्यानंतर त्या बागेमध्ये जलक्रीडेसाठी जमलेले इतर सगळे पक्षी घाबरून पळून गेले. त्याच्याजवळ हंसाजवळ कुणीच राहिलं नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यानंतर कवीने यावरून एक सिद्धांत मांडला. म्हणजे एक पहिल्यांदा हकीकत सांगितली, गोष्ट सांगितली, उदाहरण दिलं आणि त्याच्यानंतर एक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे आधी काय दिलंय? उदाहरण दिले आणि नंतर एक सिद्धांत मांडलाय. तो सिद्धांत काय आहे की कठीण प्रसंग आपल्याला येतो तेव्हा आपल्या कोणीही उपयोगी पडत नाही. बघा सिद्धांत काय मांडलेला आहे? कठीण प्रसंग ज्या वेळेला आपल्यावरती येतो तेव्हा आपल्या कोणीही उपयोगी पडत नाही. या ठिकाणी त्याच्यासाठी आधी उदाहरणं दिलेली आहेत आणि मग सिद्धांत मांडलेला आहे. एखादं उदाहरण बघूयात. बघा, होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. आता या उदाहरणांमध्ये कवी काय म्हणतात? सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. काय सांगितलंय बघा? सज्जन लोक जरी दुष्ट लोकांच्या संगतीत आले तरी त्यांचा सज्जनपणा संपत नाही. हा सिद्धांत सांगितल्यानंतर कवीने निसर्गातली काही उदाहरणं दिलेली आहेत. साप चंदनाच्या झाडावर सतत राहिला तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. हे काय झालं? उदाहरण झालं. सिद्धांत काय मांडलेला आहे की सज्जनांच्या संगती सज्जन दुष्ट लोकांच्या संगतीत जरी राहिले तरी ते दुष्ट होत नाहीत. आणि याच्यासाठी उदाहरण काय दिलेलं आहे? गोष्ट काय सांगितलेली आहे? तर चंदनाच्या झाडावरती जरी साप राहिला तरी चंदनाचं झाड मात्र विषारी बनत नाही. या पद्धतीने आपण आज अलंकार आणि अलंकाराचे अर्थालंकार जे 12वी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते आज आपण सविस्तरपणे अभ्यासले आहेत. धन्यवाद.